हॅलो. मी स्वतः आता आय टीमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. आता ए आयचे जे वादळ आलंय, तर मी सुद्धा ते शिकायला सुरुवात केली. आणि शिकताना एक लक्षात आलं की प्रचंड किचकट शब्द समोर यायला लागतात. आणि ते शब्द, त्या संकल्पना, त्या कन्सेप्ट्समुळं शिकायला जायचं की नाही इथनंच प्रश्न निर्माण होतो आणि ती थोडीशी भीती वाटते आणि मग आपण त्याच्यापासून लांब राहायला लागतो. जर माझं एवढ्या वर्षानंतर सुद्धा असं होत असेल, तर मला एक प्रश्न पडला की ही भीती सामान्यांना तर किती असेल? आणि त्यातून एक अजून गोष्ट असते की आपण हे विचारायचं कोणाला, आणि विचारलं तर आपल्याला वेड्यात काढतील लोक. फारच साधा प्रश्न आहे, काहीतरी काय बोलतो, एवढं पण माहित नाही का, असल्या काहीतरी गोष्टी येतात. नाही त्याच्याने अजूनच लोक विचारत नाहीत कोणाला, आणि अं, ते शिकायचं ते राहूनच जातं. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे शिकणं, आणि ते एकदम सोप्या भाषेत करून कोणी सांगितलं तर किती बरं वाटेल. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, त्याच्यात त्याचे संदर्भ जर त्यामध्ये आणले तर किती छान वाटेल आणि शिकायला किती मजा येईल, असं मला वाटलं. आणि म्हणून मी काही गोष्टी सुरू केल्या. ऑफिसमध्ये चाय नावाचं एक सेशन सुरू केलं, जे दररोज 15 मिनिटच घ्यायचं. आणि ज्याला कोणाला यायचंय त्यांनी येऊन ए आय समजून घ्यायचं. चाय हे 3 भाषेत आपण वेगवेगळ्या बोलू शकतो. इंग्लिशमध्ये कम हॅपीली लर्न ए आय, किंवा चलो हम ए आय सीखे हिंदीमध्ये. मराठीमध्ये चला ए आय शिकूया. अगदी सोपं, चाय. तर अशी ही सुरुवात झाली. गेले महिनाभर मी शिकवतोय, आणि जे काही लोक येतात त्यांना फार मजा वाटते असं मला कळतंय, दिसतंय. आणि त्यातनं असे अभिप्राय पण येतात की अरे याच्यातून चांगलं समजतंय, आणि थोडंसं लोकांना फेस करायला पण एक कॉन्फिडन्स येतं. तर मग विचार केला की याचाच एक छोटासा चॅनल करून बऱ्याच जणांपर्यंत जर पोहोचता आलं, तर असे कित्येक जण असतील जे भीतीपोटी शिकत नाहीत. त्यांना पण कदाचित थोडंसं बरं वाटेल ऐकायला, शिकायला, आणि मलाही शिकवायला मजा येईल.